गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची 17वी कथा लोकोद्धारक नाथ महाराज श्रीपादशास्त्री काशीहून पैठणास परतत होते. नाथांच्या मनी ईश नामाविना काही नव्हते. वास्तविक काशी क्षेत्री नाथांच्या भागवताच्या कितीतरी आवृत्ती आपापल्या हस्ताक्षरात लोकांनी करून घेतल्या होत्या. रुक्मिणी स्वयंवर सुद्धा अनेकांनी उतरवून घेतले होते. हा सारा भगवत महिमा आहे याची नाथांना जाणीव होती. म्हणूनच त्यांनी रामकृष्ण हरी घट्ट मनी धरले होते. भाग्याचे भाग्य धन्यते संसारी, साठविती हरी हृदया माझी. धन्य त्याचे कुळ, धन्य त्याचे कर्म, धन्य त्याचा स्वधर्म नाम मुखा. संकटी सुखात नाम सदा गाय, न विसंबे देवराय क्षण एक. एका जनार्दनी धन्य त्यांचे दैव, उभा स्वयमेव देव खरी. मार्गात आंबेजोगाई क्षेत्र लागले. नाथांनी तिथे निवास केला. वृषभांनाही विश्राम आवश्यक होता. तेथे नाथांना दासोपंत भेटले. दासोपंत दत्तात्रेय भक्त होते. दत्ताची उपासना हेच त्यांचे ध्येय होते. त्यांनी बालपणीच 12 वर्षे तीव्र अनुष्ठान केले. त्यांना या साधनेनंतर फलस्वरूप दत्तात्रेयांनी दर्शन दिले. दासोपंतांच्या परमभक्तीने दत्तात्रेय त्यांचे खेळगडी बनले. याच गोष्टीचा दासोपंतांना अभिमान वाटू लागला. या अभिमानाच्या बरोबरीने नाथांच्या कीर्तीचाही हेवा त्यांना वाटू लागला होता. नाथांची आणि त्यांची भेट झाली. अध्यात्मसंवाद झाला. नाथांनी फाल्गुन वद्य षष्टीच्या उत्सवाचे दासोपंतांना निमंत्रण दिले. दासोपंत या उत्सवाला पैठणला गेले. तेथे त्यांनी नाथांच्या दारी साक्षात दत्तात्रेय चौपदाराच्या वेशात उभे असलेले पाहिले. त्यांनी दत्तगुरूंना मनोभावे नमस्कार केला. त्यांचा अभिमान गळून पडला. मनातील नाथांविषयीचा हेवाही गेला. त्यांनी नाथचरणांवर नम्रपणे मस्तक ठेवले. दासोपंतांनी श्रीमद भगवद्गीतेवर 1,25,000 ओव्या लिहिल्या. इतर लहान मोठे असे विविध 40 ग्रंथ लिहिले. 5-7 हजार पदांची त्यांनी रचना केली. मराठी कवींमध्ये दासोपंतांची ग्रंथसंपदा मोठी मानली जाते. षष्ठी महात्म्य. षष्टीच्या पहिल्या महोत्सव प्रसंगी नाथांनी उद्धवाला षष्टीचे प्रयोजन सांगितले. ते केशवकृत नाथचरित्रात वर्णिले आहे. वद्य षष्ठी फाल्गुन मास, श्री जनार्दन जन्मदिवस. दत्तात्रेय दर्शन विलास, प्राप्त त्यास तेची दिनी. आम्हासी जनार्दनाची भेटी, झाली तेव्हा हेची षष्ठी. त्याची योगे अभिनव दृष्टी, सर्व सृष्टी अद्वयत्वे. श्री जनार्दन स्वच्छंद गती, येची दिनी देहाकृती. लोपोनिया सुखस्थिती, निजधामा प्रति पै केला. चारी पर्व निश्चित, उत्साह करणे उचित. जाणोनिया यथास्थित, करावे उचित साहित्या. 5वे पर्व याच दिनी, होता पुढे देखसी नयनी. षष्ठी पंच पर्व श्रेणी, विख्यात जनी भावार्थिया. फाल्गुन वद्य षष्टीला जनार्दन स्वामींचा जन्म. जनार्दन स्वामींना दत्तदर्शन. जनार्दन स्वामींचा नाथांवर अनुग्रह. जनार्दन स्वामींचे निर्याण. पुढे नाथ महाराजांची जलसमाधीही याच तिथीच घडली. षष्ठीचा उत्सव हा या पंचपर्व श्रेणीचा महोत्सव आहे. नाथ पैठणास पोहोचले. सारे पैठण वेशीवर जमले होते. नाथांचा, नाथ भागवताचा जय जयकार होत होता. रामकृष्ण हरीचा नामघोष होत होता. नाथ घरी आले. गिरिजा देवींच्या नयनी आनंदाश्रू आले. सखा आणि उद्धव यांनाही खूप आनंद झाला. नाथांचा दिनक्रम परत सुरू झाला. परत नित्य कीर्तन सुरू झाले. दुजा छंद नो हे वाचे, वदे साचे हरिनाम. कोटी कुळे होती पावन, नामस्मरण करिताची. यमन पाहे तयाकडे, वाडे कोडे नमस्कारी. विधीशची उमारमण, वंदिती चरण आवडी. म्हणे जनार्दनाचा एका, उपाय नेटका कलियुगी. नाथांच्या कीर्तनात कोणालाही मज्जाव नव्हता. सर्वांना मुक्त प्रवेश होता. नाथांनी भागवतातील 8व्या अध्यायातील पिंगलाख्यानावरील निरूपण सुरू केले. पैठणात राहणारी एक वेश्याही नाथांच्या कीर्तनाला येत असे. नाथवाणीने ती प्रभावित झाली. तिला आपल्या वर्तनाची लाज वाटू लागली. तिला आपल्या भ्रष्ट देहाची किळस येऊ लागली. भीतरिले अवकाशी, दुर्गंधी उठली कैशी. तेची प्रवाह अहर्निशी, नवद्वारासी वाहती. अखंड वाढती मळे, देखोनी ज्याचे तो कंटाळे. अहर्निशी धुताजळे, कदा निर्मळते नव्हती. अस्ति मांसाचा कोवळा, विष्ठा मूत्रांचा गोळा. म्या आलंगीला वेळोवेळा, जळो कंटाळा नयेची. भगवंतांनी दिलेल्या स्त्रीदेहाचे मी काय केले? केवळ पैशासाठी मी या देहाची घोर विटंबना केली. किती पापे केली मी.
अच्युते जासी निजमुख दिधले, जे चवना काही केले, ऐसिया हृदयस्था विसरले आणि भुलले अकादमा. नाथांचे बोल तिच्या हृदयात कोरले गेले. त्या दिवसापासून तिने तो घाणेरडा व्यवसाय सोडून दिला. त्यानंतर येणाऱ्या पुरुषांना तिने ठाम नकार दिला. पैशाचा मोह टाकून दिला. तिला असे वाटले, आजवर वासनेने बरबटलेले लोक आपल्याकडे येत होते. नाथांसारखी सद्वर्तनी आणि पवित्र व्यक्ती आपल्या माडीवरील खोलीत येईल तर आपली खोली पवित्र होईल. एक दिवस गंगा स्नान करून परतत असताना ती नाथांना सामोरी गेली. नाथचरणांना स्पर्श करून तिने त्यांना नमस्कार केला. नाथांबरोबर उद्धव होता, त्यालाही तिने नमस्कार केला. ती हात जोडून नाथांना म्हणाली, आपण जर माझ्या घरी याल तर माझं घर पावन होईल. आपण याल का? नाथ म्हणाले, येईन की. उद्धवाला आश्चर्य वाटले, पण तो गप्प बसला. नाथ आणि उद्धव दोघेही त्या वेश्येच्या खोलीत माडी चढून गेले. नाथ शांतपणे समोर पाहून जात होते. उद्धव मात्र आपल्याला कोणी पाहत तर नाही ना या भावनेने इकडे तिकडे बघत गेला. त्या वेश्येने नाथांना चौरंगावर बसण्यास सांगितले. उद्धव बाजूच्या बाजेवर बसला. नाथांच्या पायाखाली तिने चांदीचे पात्र ठेवले. नाथांचे चरण धुतले. चरण पुसून नंतर तिने त्यांच्या चरणाखाली नक्षीदार पाट ठेवला. त्यांच्या चरणांवर गंध हळदी कुंकू लावले. फुले वाहून दीपाने ओवाळले. नंतर तिने नाथांसमोर फळे ठेवली. उद्धवालाही फळे दिली. नाथांनी एका फळाचा आस्वाद घेतला. ती वेश्या नाथांसमोर हात जोडून बसली होती. तिच्या नेत्रांमधून अखंड अश्रू वाहत होते. नाथ म्हणाले, आता गतजीवन विसरून जा. पश्चात्तापाच्या अग्नीनं पापदहन झालं आहे. आता नामस्मरण करा, जीवनाचं सार्थक करा. रामकृष्ण हरी हा मंत्र मनापासून जपा. श्रीहरी परमोदार आहे, तो सर्व जाणतो. त्याला भक्तिभावानं साथ घाला, तो आल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर त्या स्त्रीने आपल्या हृदयी फक्त श्रीकृष्णाला स्थान दिले. अखेर हरिस्मरणातच तिने देह ठेवला. नाथ आणि उद्धव घरी आले. उद्धव काही बोलत नव्हता, पण त्याच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्नांचा गुंता होता. नाथ म्हणाले, उद्धवा, माणूस वाईट नसतो, त्याचं कर्म वाईट असते. व्यसनी व्यक्तीने व्यसनाचा त्याग केला तर ती व्यक्ती चांगलीच असते. हिचा व्यवसाय अमंगळ होता खरा, आता तिनं त्या अमंगळाचा त्याग केला. तिची जर कर्म सुधारून भक्तिमार्गात येण्याची मनापासून इच्छा असेल तर ती योग्य आहे. ती स्वतःला सुधारू इच्छित आहे. तिला ती संधी मिळायलाच हवी. त्या दिवशी हरिपंडित संध्याकाळी उशिरा घरी आला. गिरिजादेवींनी त्याला विचारले, अरे हरी, आज उशीर केलास ते? हरी म्हणाला, घरी यावं असं मनापासून वाटत नाही. नाथ काही लिहित होते. त्यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकत तो म्हणाला, घरातच जर विटाळ कालवा कालव तर काय करणार? अरे, असं बोलू नये, गिरिजादेवी म्हणाल्या. घराला अशी नावं ठेवू नयेत. चांगलं दूध दुभत्यानं भरलेलं घर आपलं. ईश्वराची केवढी कृपा आपल्यावर. अगं आई, अशा घरात धर्माज्ञेनुसार पालन नको का करायला? आधीच जातींची सरमिसळ, त्यात संस्कृताचे प्राकृत, आता तर सारेच न बोलावे असे. हरिपंडित अधिक स्पष्ट बोलला नाही, पण पैठणात नाथांनी केलेल्या वेशोद्धाराची चर्चा होती. नाथांनी टाक बाजूला ठेवला. हरी, स्पष्ट बोल, मला राग येणार नाही. नाथ म्हणाले, मी त्या वेश्येच्या माडीवर जाऊन आलो. उद्धव माझ्यासोबत होता आणि तो नसता तरी माझ्या शुद्धतेचं प्रमाण अन्य कोणी कसं ठरवावं? हरी, किमान तिचा मोह ज्यांना पडला त्यांनी आणि जे तिच्याकडे जात होते त्यांनी तरी बोलू नये रे. बाबा, माझा तुमच्यावर तिळमात्र संशय नाही, पण लोक काय बोलतात ठाऊक आहे? हरी म्हणाला. यावर नाथांनी उत्तर दिले नाही. ते फक्त हसले. उद्धव म्हणाला, हरी, अरे, माझ्या मनातही अशा शंका आल्या होत्या, पण तुझ्या बाबांनी माझं समाधान केलं. आणि हरी, असं बघ, असेच प्रश्न श्राद्धाच्या वेळी दंडवत स्वामींच्या प्रकरणात भागवताच्या मराठी निरूपणात निर्माण झाले, पण शेवटी यांचंच योग्य ठरलं ना रे. गिरिजादेवींच्या नेत्रांमधून पाणी गळू लागले. हरी, मला यातलं फार काही उमगत नाही, पण तुझे बाबा म्हणजे आभाळासारखे आहेत. त्यांच्या ज्ञानाला, प्रेमाला, भक्तीला, परोपकाराला, क्षमावृत्तीला, करुणेला अंत नाही. असं ह्यांच्याबरोबर भांडत जाऊ नकोस बाबा. मला वेदना होतात. आजवर हे कोणालाही आवाज चढवून बोलले नाहीत. अरे, चोरांशीही मायेनं वागले. तू लहान होतास किती प्रेमानं तुझ्याशी खेळायचे. आत्ताही तुला उशीर झाला. 10 वेळा विचारलं, हरी आला का हो? तुझं संस्कृत भाषेतलं ज्ञान, पाठांतर याचं कौतुक करत असतात ते. मी लग्न होऊन इथं आले तेव्हापासून आजवर या घरात वाद भांडण नव्हतं. आणि नाही, तू मात्र वाद घालतोस, तणतणतोस. वडिलांशी असं वागणं चांगलं नाही. गिरिजादेवींना हुंदका फुटला.
नाथ महाराज म्हणाले, हरीची आई, तुम्ही मनाला लावून नका घेऊ. हरी, लोक काय म्हणतात याची चिंता करायची तर ज्ञानदेवांनी काय केलं असतं रे. लोकनिंदाच नाही, केवळ ग्रामण्य होतं त्यांच्यावर. किती लहान वयात त्यांचे हाल झाले. आपण आपल्या वर्तनाचा आणि मनाचा विचार करावा. समाजात प्रत्येकजण इतरांबद्दल भलं बुरं बोलत असतो. एकाच व्यक्तीविषयी प्रत्येकाचं निराळं मत असतं आणि सर्वांना खुश करता येत नाही. माणसानं स्वतःशी प्रामाणिक राहावं. तू विद्वान आहेस, तुला हे मी सांगायला हवं असं नाही. मी माऊलींच्या, नामदेवांच्या आणि आपले पणजोबा भानुदास महाराजांच्या मार्गानं सद्गुरूंच्या कृपेनं मार्गक्रमण करतो आहे. हरी आतल्या खोलीत निघून गेला. नाथ महाराज वैखरीने म्हणू लागले, नामाचे महिमान सादर ऐका, तारी येले देखा महापापी. पापाशी ते राशी अजामेळ जाण, जपताची पावन नामे जाहला. गणिका पाखरू नाम जपे सदा, नोहे तिसी बाधा गर्भवासा. एका जनार्दनी कली माझी नाम, उत्तम उत्तम जपा आधी. धन्यवाद.